की वंतारा हे बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांची तस्करी देखील केली जाते। गंभीर आरोप प्रकार आहे। अंबानीच्या वनतारामधून खरोखरच अनेक प्राण्यांची तस्करी केली जाते का? याच वनतारामध्ये अनेक प्राण्यांना गाडलं गेलंय, हे खरं आहे का? पत्रकारांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना विचारलेला हा प्रश्न। याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून पाहू। खरंच वनतारामध्ये हे सर्व प्रकार घडतायत का? गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेलं वनतारा हे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र देशभरामध्ये जितका चर्चेचा विषय ठरलाय, तितकाच वनतारा हे वादाचा विषय देखील ठरलाय। कोल्हापूरमधील नांदणी गावामधील महादेवीन हत्ती याच वनतारामध्ये पाठवण्यात आली, त्यामुळे या वनताराची पुन्हा एकदा चर्चा होण्यास सुरुवात झाली। 3000 एकरवरून अधिक मोठ्या जागेवरती निर्मित करण्यात आलेल्या वनतारामध्ये जखमी, आजारी, अत्याचारग्रस्त आणि विस्थापित वन्य प्राण्यांना सुरक्षितता, आसरा आणि उपचार मिळणं हा यांचा उद्देश आहे। तर याच वनतारामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय हॉस्पिटल, MRI, CT स्कॅन आणि हवामान नियंत्रित निवासस्थान अशा अनेक प्रकारच्या वर्ल्ड क्लास सेवा प्राण्यांना दिल्याचा इथे दावा केला जातो। पण वनताराने केलेल्या या दाव्यामध्ये अनेक प्रश्न आहे आणि संशय सुद्धा आहे। अनेक माध्यमांनी उघड केलेल्या तपासानुसार या वनतारा केंद्रामध्ये 30 पेक्षा जास्त देशामधून हजारो प्रकारचे दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातीचे प्राणी आणलेले आहेत। काही प्राणी तर अशा देशामधून आणलेले आहेत ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा बेकायदेशीरपणे व्यापार केला जातो। एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय साईटचा कायदेशीर वापर करून अनेक प्राण्यांना या वनतारामध्ये आणण्यात आले। कोल्हापूरमधील महादेवीन हत्ती प्रकरणामुळे या सर्व आरोपांची पुन्हा एकदा चर्चा व्हायला सुरुवात झाली। महादेवीन हत्तीसाठी कोल्हापूरमधून अंबानी यांच्या जीवाचा निषेध करण्यात आला, मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं। यामध्ये वनताराकडून सांगण्यात आलं, आम्ही स्वतःहून काही केलेलं नाही, ज्याप्रमाणे कोर्टाने निकाल दिला त्याचप्रमाणे आमच्याकडे महादेवीन हत्तीला पाठवण्यात आले। अनेक मीडियावाल्यांनी वनतारा या पुनर्वसन केंद्राची चौकशी केली असता सर्वांवरती कायदेशीर कारवाई किंवा व्हिडिओ हटवण्याची कारवाई देखील करण्यात आली आणि या सर्व आरोपांमुळे वनतारा हे ट्रान्सपरन्स नाही या आरोपांशी झुंजताना दिसतंय। अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, वनतारा हे खाजगी प्राणी संग्रहालय आहे की प्राणी पुनर्वसन केंद्र आहे? मिळालेल्या माहितीनुसार वनतारा हे जगामधील सर्वात मोठं प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्रापैकी एक आहे। या केंद्रामध्ये आजारी, जखमी, अत्याचारग्रस्त किंवा विस्थापित प्राण्यांनाच आणलं जातं। तसेच वनतारामध्ये प्राण्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत। बाहेर देशामधून कोणताही प्राणी वनतारामध्ये आणण्यासाठी सर्व कायदेशीर कागदपत्र तयार केले जातात असा वनताराचा दावा आहे। पण ज्याप्रमाणे वनतारावरती आरोप झालेत त्यामध्ये सांगण्यात आले, वनतारा हे खाजगी प्राणी संग्रहालय आहे। याच प्राणी संग्रहालयामध्ये जे दुर्मिळ आणि विदेशी प्रजातीचे प्राणी आहेत, तसेच बाहेर देशातील काही पशुपक्षी हे फक्त वनताराच्या प्रतिष्ठेसाठी आणि वैयक्तिक कारणासाठी ठेवण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या देशामधून प्राणी वनतारामध्ये आणताना साईट पर्पज कोड Z या पळवाट्याचा वापर करण्यात आलाय असा आरोप देखील होत आहे। वनतारा हे पारदर्शक नाही म्हणून त्याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, कारण ते सामान्य नागरिकांसाठी कधीही खुलं नसतं। त्यासोबतच कोणत्याही थर्ड पार्टीने या वनताराचं ऑडिट केलेलं नाही। जेव्हा अनेक मीडियावाल्यांनी या वनताराबद्दल अनेक प्राण्यांची पोलखोल केली तेव्हा त्या मीडियांवरती कायदेशीर कारवाई करण्यात आली, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले। पर्यावरण केंद्राने देखील या वनताराबद्दल टीका केलेली आहे। वनतारा जामनगरमध्ये आहे आणि जामनगरचं वातावरण उष्ण, कोरडं आणि औद्योगिक वातावरणापैकी एक आहे। हे वातावरण प्राण्यांसाठी प्रतिकूल नाही, यासाठी तिथे तांत्रिक वातावरण निर्माण करणाऱ्या मशिनरीचा वापर करण्यात आलाय। परंतु त्या मशिनरीने निर्माण झालेल्या वातावरणामुळे अनेक प्राण्यांचे मृत्यू देखील होतात। अनेक वेळा वनतारावरती आरोप झालेला आहे, Z कोड वापरून बेकायदेशीरपणे अनेक प्राण्यांना वनतारामध्ये आणलंय। यामुळे वन्यजीव व्यापाराला चालना मिळाली असा देखील संशय व्यक्त केला जातोय। अनेक लोकांनी टीका देखील केल्यात, काही प्राणी असे होते ज्यांना बचाव करण्याची गरज नव्हती, ते फक्त वनताराचं प्रदर्शन वाढवण्यासाठी आणण्यात आलेत। पण या सर्व आरोपांवरती वनतारा प्रशासन म्हणते सर्व कायदेशीर कारवाई करूनच सर्व प्राणी वनतारामध्ये आणण्यात आलेले आहेत। कोणताही प्राणी बेकायदेशीरपणे आणलेला नाही। वनताराला झू किंवा प्राणी संग्रहालय का म्हटलं जातं हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही। वनतारामध्ये हजारो प्राणी आहेत, त्यामध्ये जिराफ आहे, झेब्रा आहे, हत्ती आहे, सिंह, वाघ, दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि इतर प्रजातीचे प्राणी देखील आहेत। आता या वनतारामध्ये फक्त भारतीयच नाही तर विदेशामधून देखील प्राणी आणलेले आहेत।
त्यामध्ये लुप्तप्राय प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. इतक्या विविध प्रजाती एकाच ठिकाणी ठेवणं हीच प्राणी संग्रहालयाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण परवाना म्हणजे नेमकं काय असतो, तर त्यामध्ये भारतीय कायद्यानुसार एखाद्या ठिकाणी वन्य प्राणी दीर्घकाळासाठी ठेवले जातात. त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालयाकडून परवाना घ्यावा लागतो. वनताराने हा परवाना रेस्क्यू आणि रिहॅबिटेशन सेंटर या श्रेणीमध्ये घेतला आहे. पण प्रत्यक्ष वनताराची प्राणी संग्रहालय सारखीच रचना आहे आणि तशी सुविधा देखील आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्य लोकांसाठी खुलं नसतं. फक्त विशेष पाहुणे किंवा विशेष अधिकारी किंवा विशेष उद्योगपती त्यांच्यासाठीच हे प्राणी संग्रहालय खुलं असतं. या कारणामुळे त्याला कॉर्पोरेट झू असं देखील म्हटलं जातं. बाहेर देशातून वनतारामध्ये ज्या पद्धतीने प्राणी आणले गेलेले आहेत त्यासाठी बेकायदेशीर पद्धतीचा वापर करण्यात आलाय असा अनेक लोकांनी आरोप केलाय. तर तसेच दुसरीकडे पाहिलं तर बऱ्याचशा मीडियानी वनतारामधील प्राण्यांचं काय होतंय, तिथे गेल्यानंतर प्राण्यांना कशा प्रकारे सुविधा दिली जाते याच्या अनेक प्रकारच्या गोष्टीचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच मीडियावरती गुन्हे आणि वेगवेगळ्या प्रकारचे खटले दाखल करण्यात आले. जे एकंदरीत जर पाहिलं तर वनतारामध्ये नेमकं काय चाललंय, कोणत्या प्रकारचे प्राणी वनतारामध्ये आहेत हे सामान्य व्यक्तीला कधीच माहिती पडणार नाही. ते प्राणी संग्रहालय किंवा वनतारा फक्त उद्योगपतींसाठी खुलं केलं जातं आणि त्यांना तिथं गाडीने फिरवलं जातं. वनतारा हे खऱ्या अर्थाने प्राण्यांसाठी राहण्याचं ठिकाण आहे, कॉर्पोरेट प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. सत्य लोकांसमोर येणं गरजेचं आहे. याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. वनतारामध्ये नेमकं काय होतं, प्राणी आणल्यानंतर त्यांचं काय केलं जातं याबद्दल सरकारने लोकांसमोर सत्य मांडणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे अनेक लोक असे आरोप करतात त्या प्राण्यांचा मृत्यू होतो त्याबद्दल कोणालाही काही सांगण्यात येत नाही. आणि जर कायद्याने पाहिलं तर वन अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देणं गरजेचं असतं. वनतारामध्ये कित्येक प्राणी आले, कित्येक प्राणी गेले याच्याबद्दल कोणाला काही माहिती नाही. हाच प्रश्न जेव्हा पत्रकाराने माजी खासदार राजू शेट्टी यांना विचारला तेव्हा राजू शेट्टी यांनी काय उत्तर दिलं, चला सविस्तर. वनतारा हे बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांची तस्करी देखील केली जाते. गंभीर आरोप प्रकारे आहे. हो, मी जबाबदारीनं बोलतो. आणि वनताराच्या प्रशासनानं किंवा त्याचे मालक असणाऱ्या अनंत अंबानीने वनतारा सुरू झाल्यापासून त्या वनतारामध्ये किती मुख्य प्राणी आले, विशेषतः जंगली प्राणी आले, त्यातल्या कितींच्यावर उपचार झाले, किती मृत्यू पावले आणि ते मृत्यू पावल्यानंतर सक्षम वन अधिकाऱ्याच्या समक्ष त्याच्यावर अंतिम संस्कार झाले का याची माहिती जाहीर करावी. आपला कायदा असा सांगतो की एखादा जंगली प्राणी जर मृत झाला तर सक्षम अधिकाऱ्यासमोर त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे आहेत. मग हा कायदा अंबानींना नाही का नाही तिथं होत? दुसरी गोष्ट की त्यांनी हे जे वनतारा हे ठिकाण केलेलं आहे, प्राणी संग्रहालय जे केलेलं आहे ते 1978चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार CZA म्हणजे सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे नोंद आहे का? नोंद नसेल तर कुठल्या अधिकारात ते हे प्राणी पाळतात याचं सुद्धा वनताराच्या प्रशासनानं किंवा अनंत अंबानीनं उत्तर दिलं पाहिजे.